लिहिलं का? हो. आता मी समजून सांगतो, इकडे लक्ष द्या. जेव्हा केव्हा आपल्याला स्वतःची जर माहिती जर सांगायची असेल, स्वतःचं इंट्रोडक्शन जर द्यायचं असेल, स्वतःचं इंट्रोडक्शन देण्याकरिता आपल्याला कुठले कुठले वाक्य वापरायचे आहे किंवा कसं बोलायचं आहे, हे आज या दिलेल्या उदाहरणावरून लक्षात घ्यायचं आहे. तर दिलेलं उदाहरण कोणतं आहे, तुम्ही तुमच्या बुकामध्ये लिहिलेलंच आहे. जसं की फॉर एक्झाम्पल इथे मी दिलेलं आहे, मायसेल्फ इन्फॉर्मेशन म्हणजेच माझी स्वतःची माहिती कशी. तर या ठिकाणी आपण पहिलं वाक्य कसं लिहिलं, पहिले वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत मी वाचून तुम्हाला दाखवतो, नीट लक्ष द्या. आय एम अ बॉय पब्लिक गर्ल. आता ज्या ठिकाणी जो विद्यार्थी मुलगा आहे तर मुलाच्या बाबतीमध्ये तो तसे वाक्य लिहिल, आणि जर समजा मुलगी जर असेल तर त्या पद्धतीने तो लिहिणार. तर आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. माय नेम इज राजू, माझं नाव राजू आहे. आय एम 11 years old, मी 11 वर्षाचा आहे. आय एम स्ट्रॉंग, मी मजबूत आहे. आय एम टॉल, मी उंच आहे. आय एम इन द 5th स्टँडर्ड, मी 5व्या वर्गात आहे. आय वर्क हार्ड, मी मेहनती आहे. आय एम ऑलवेज फर्स्ट इन माय क्लास, मी माझ्या वर्गामध्ये नेहमी पहिल्या क्रमांकावर असतो. आय ओबे माय टीचर्स अँड माय पॅरेंट्स, मी नेहमी माझ्या शिक्षकांच्या आणि माझ्या आईवडिलांच्या आज्ञा पाळतो. आय लव्ह देम, आणि म्हणूनच माझ्या शिक्षकांवर आणि आईवडिलांवर माझं खूप प्रेम आहे. ठीक आहे. या बाबतीमध्ये किंवा या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्ही देऊ शकता. हो, एखाद्या विद्यार्थ्याला जास्त पण माहिती असेल की नाही बा आपण असंही बोललो पाहिजे, किंवा याच्या व्यतिरिक्त काही सेंटेन्स याच्यामध्ये ऍडही केले पाहिजे, तर तुम्ही बोलू शकता. पण लिहिण्याची जी पद्धत आहे किंवा लिहिण्याचा जो पॅटर्न आहे तो या पद्धतीने असला पाहिजे. बरोबर आहे. मी कुठलंही वाक्य, कुठलेही सेंटेन्स याच्यामध्ये दुसऱ्या टेन्सचा उपयोग केला नाही, तर तुम्हाला सुद्धा त्या दुसऱ्या टेन्सचा उपयोग न करता सिंपल मध्ये जसे या ठिकाणी मी फॉर्मॅट लिहून दिलाय त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं इंट्रोडक्शन मांडायचं आहे. लक्षात आलं?